पुढचे व्हाईसराय लॉर्ड डफरीन 1884 ते 1888 हा कार्यकाल आहे त्यांचा, 4 वर्षाचा कार्यकाल आहे. यांच्या कार्यकाळातल्या ह्या 3 घटना लक्षात घ्यायच्या. पहिली घटना आहे काँग्रेसची स्थापना. ठीक आहे. एक वेळेस प्रश्न होता काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचे व्हाईसराय कोण होते, तर डफरीन होते. तर यांच्याच कालखंडामध्ये 28 डिसेंबर 1885ला मुंबईमध्ये ॲलन घुम यांनी काँग्रेस नावाची पहिली देशव्यापी राजकीय संघटना स्थापन केली होती. त्याच्यानंतर दुसरी घटना 1885ला तिसरे ब्राह्मी युद्ध झालेली आहे. ब्राह्मी युद्ध म्हणा. ब्रह्मदेशासोबत ब्रिटिशांनी जे काय 3 लढाई केलेल्या आहेत त्यातली पहिली लढाई 1823-24 आहे, दुसरी 1852-53 आहे आणि तिसरी 1885 आहे. या तिसऱ्या लढाईनंतर ब्रह्मदेश या ठिकाणी पराभूत करण्यात आला आणि ब्रह्मदेशाला भारताचा भाग बनवण्यात आला आहे. तर 1885 ते 1935 असे 50 वर्षे ब्रह्मदेश भारताचा भाग होता. 50 वर्षानंतर परत ब्रह्मदेश भारतापासून मग अलग करण्यात आलेलं आहे. तर हे तिसरे ब्राह्मी युद्ध आहे. त्याच्यानंतर यांच्याच कालखंडात मध्य प्रांतात दुष्काळ पडला होता. या दुष्काळाबाबत लॉयल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तर हा लॉयल आयोग त्या हिशोबाने लक्षात घ्यायचा. ठीक आहे. तर ह्या डफरीनच्या कालखंडातल्या या 3 घटना आहेत. त्याच्यानंतर लॉर्ड लान्सडाऊन 1888 ते 94चा कालखंड आहे. यांच्या कालखंडातल्या मग ज्या काही घटना आहेत त्यातली पहिली घटना आहे 1891ला मणिपूरमध्ये या ठिकाणी आदिवासी जमातीने उठाव केला होता. वीर टिकेंद्रजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला आहे. म्हणून आजी बघा मणिपूरचं जे काही राजधानी आहे इम्फाळमध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळाला टिकेंद्रजीत सिंगचं नाव देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर 1891ला भारत अफगाणिस्तान दरम्यान ड्युरँड रेषा तयार करण्यात आलेली. याबद्दल आपण अगोदरच बोललेलो आहे की 2 जे अफगाणिस्तानसोबत युद्ध झाले त्या दोन्ही युद्धामध्ये इंग्रज पराभूत झाले होते. त्याच्यानंतर मग त्यांनी लक्षात घेतलं आहे की अफगाणिस्तानसोबत वाद घालण्यापेक्षा त्यांच्यासमोर समेट घडून आणण्यातच भलं आहे. त्याच्यानंतर मग सीमावाद जो आहे तो मिटवण्यात आलेला आहे आणि ड्युरँडच्या अध्यक्षतेखालीच्या समितीनं त्या सीमा निश्चित केल्या म्हणून त्या सीमेला नाव पडतं ड्युरँड लाईन. त्याच्यानंतर 1892ला भारत परिषद कायदा इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे, 2nd नंबरचा. 1861ला पहिला झाला होता, 1892चा दुसरा आहे. तर यांच्याच कालखंडात झालेलं आहे. या कायद्यानुसार भारतामध्ये अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत लागू करण्यात आली. त्याच्यानंतर भारतीय सदस्यांना विधानसभेमध्ये या ठिकाणी जास्तीचे अधिकार देण्यात आले. विधेयक मांडण्याचा, चर्चा करण्याचा, सरकारी विधेयकावरती चुका दाखवण्याचा, टीका करण्याचा असे अधिकार देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 1893 गणेश जयंतीला सुरुवात झालेली आहे. गणेश उत्सव म्हणतो आपण त्याला. लोकमान्य टिळकांनी या गणेश उत्सवाला सुरुवात केलेली. भारतीय लोकांना संघटित करण्याकरता हा उत्सव या ठिकाणी सुरू होताना दिसतो. तर 1893ला सुरुवात आहे गणेश उत्सवाची, म्हणजे यांचाच कालखंड येतो असतो तो. तर अशा पद्धतीनं हा लान्सडाऊनचा कालखंड आहे. पुढचे व्हाईसराय लॉर्ड एल्गिन दुसरा. एल्गिन पहिला आपल्याला माहिती आहे 1862-63च्या कालखंडात येऊन गेला होता. आता हा एल्गिन दुसऱ्या क्रमांकाचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे हा दुसरा व्यक्ती आहे, नाव एल्गिनच आहे म्हणून त्याला पहिलं आणि याला दुसरं नाव पडतं आहे. 1894 ते 98चा कालखंड आहे. यांच्या कालखंडातल्या महत्त्वाच्या घटना 2 आहेत बघा, ह्या 2-3. पहिली घटना 1895ला शिवजयंती, शिवाजी महाराजांची जयंतीला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली. भारतीय लोकांना परत संघटित करण्याकरता गणेशोत्सव 1 आणि शिवजयंती 2 या दोन्हीही या ठिकाणी सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली. त्याच्यानंतर 1896-97च्या कालखंडात पश्चिम भारतात प्लेगची साथ आली. प्लेग हे नीतिनियमाने येत चालायचं आणि पश्चिम भारतातूनच सुरुवात व्हायची, सुरतपासून सुरुवात व्हायची प्लेगला. उंदरांच्या पिसवांपासून त्याचा प्रसार होऊन जायचा. ठीक आहे. आणि याच कालखंडात दुष्काळही पडलेला आहे पश्चिम भारतामध्ये. याकरता मॅकडोनाल्ड आयोग होता. हा या ठिकाणी 5वा दुष्काळ विषयक आयोग येतो. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्लेगच्या साथीच्या निवारणार्थ मग प्रत्येक शहरामध्ये एक इंग्रज अधिकारी प्लेग कमिशनर म्हणून नियुक्त केले जायचे. आणि यातच मग 1897ला पुण्यामध्ये प्लेग कमिशनर म्हणून रँडची नियुक्ती करण्यात आली होती. पण रँडनं काय केलं, स्वच्छतेच्या नावाखाली घरातले प्रत्येक सामानं बाहेर फेकून द्यायला सुरुवात केली. यातून पुण्यातल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि धार्मिक भावना दुखावल्या गेलेले हे पुण्यातले लोक नंतर मग या ठिकाणी चाफेकर बंधूंनी एकत्रित आले. चाफेकर बंधूंनी नंतर मग रँडची हत्या घडून आणलेली. तर या घटना लॉर्ड एल्गिनच्या कालखंडातल्या आहे, ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनचा कालखंड
ठीक आहे. लॉर्ड कर्झनचा जो कालखंड आहे 1898 ते 1905चा कालखंड आहे. तर लॉर्ड कर्झनच्या कालखंडातल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या लक्षात घ्या. पहिली घटना 1899 आहे. यांच्या कालखंडामध्ये कलकत्ता कॉर्पोरेशन ॲक्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. भारतीय चलन कायदा करण्यात आलेला आहे आणि कार्यालयीन गुप्तता कायदा करण्यात आला. तर ही पहिल्या घटना अगोदर लक्षात घ्या. कलकत्ता कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणजे काय? कलकत्ता महानगरपालिकेबाबतचा कायदा करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिल्यांदा या ठिकाणी महानगरपालिकेबाबत नियमावली तयार करण्यात आली आणि कोलकाता महानगरपालिकेत जेवढे नगरसेवक होते म्हणजे 60 जवळपास होते. ठीक आहे. या 60 पैकी 50% जास्त नगरसेवक त्यांनी सरकारी नियुक्त केलीत आणि उरलेले जे होते मग ते भारतातील लोकांकडून निवडून आलेले प्रतिनिधी होते. म्हणजे सरकारी सदस्यांचं बहुमत राहील कायमस्वरूपी, महानगरपालिका सरकारच्या हातात राहील, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. तर हा कायदा करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतीय चलन कायदा करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतामध्ये आणीवारी पद्धत लागू करण्यात आली. 16 आण्याचा 1 रुपया व्हायचा. ठीक आहे. मग हीच पद्धत आपण 1956ला रद्द करून या ठिकाणी दशमलव पद्धत आणली, म्हणजे 100 पैशाचा 1 रुपया करण्यात आलेला आहे. मग तर अशा पद्धतीनं आणीवारी पद्धतीचा हा जनक होता. त्याच्यानंतर कार्यालयीन गुप्तता कायदा, ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणतो आपण, विदेशासोबत संबंध राखणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करणारा कायदा आहे. तर याला म्हणायचं कार्यालयीन गुप्तता कायदा. ही तिन्ही कायदे 1899ला लॉर्ड कर्झननं केलेली आहे. ठीक आहे. नंतर मग 1901ला सिंचन आयोगाची स्थापना आहे. हा भारतातला पहिला सिंचन आयोग आहे. सिंचनाबाबतच्या गोष्टीचा आढावा घेणारा आयोग म्हणतो. स्कॉलिन स्क्वॉडच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आला होता. त्याच्यानंतर इम्पिरियल कॅडेट कोडची स्थापना 1901ची आहे. इम्पिरियल कॅडेट कोड म्हणजे भारतातल्या संस्थानिकांच्या मुलांना राजकीय प्रशिक्षण देणारी संस्था. ही राजकोटला स्थापन केली होती आणि आपल्याला माहिती आहे राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते ते. तर ही इम्पिरियल कॅडेट कोड आहे. तर या ठिकाणी याची स्थापना या ठिकाणी लॉर्ड कर्झननं केल्याचं दिसतं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 1902ला थॉमस रॅलेच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली. हा शिक्षणाबाबतचा आयोग आहे. ठीक आहे. विद्यापीठीय शिक्षण म्हणा किंवा उच्च शिक्षण म्हणा त्याबाबतच्या शिफारशी या आयोगाने केलेल्या आहेत आणि या आयोगाने केलेल्या शिफारशीचंच पुढं कायद्यात रूपांतर झालं, ज्याला भारतीय विद्यापीठ कायदा म्हणतात मग. ठीक आहे. तर हा शैक्षणिक आयोग आहे. या शैक्षणिक आयोगानं उच्च शिक्षणावर भर देण्याची शिफारस केली होती. वैज्ञानिक आणि तार्किक शिक्षण देण्याचं प्रसार करण्याचं सांगितलं होतं. खाजगी महाविद्यालयांवरती विद्यापीठाचं नियंत्रण बसवण्याचं सांगितलं होतं आणि उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याची तरतूद केली होती. तर अशा वेगवेगळ्या तरतुदी या थॉमस रेले आयोगाच्या आहेत. त्याच्यानंतर 1902लाच अँड्रू फ्रेजरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. कशासाठी? पोलीस प्रशासनाबाबत होती ही कमिटी. लक्षात, पोलीस प्रशासन व्यवस्थित व्हावं, भ्रष्टाचार कमी व्हावा, हा उद्देश या समितीच्या पाठीमागचा होता. त्या अँड्रू फ्रेजर समिती 2 वेळेस आहे. 1902ला एकदा आहे पोलीस प्रशासनाबाबत आणि 1903ला एकदा आहे. ठीक आहे. 1903ला ज्यावेळेस समिती स्थापन करण्यात आली त्यावेळेस तिचा उद्देश होता बंगालची फाळणी करणे आणि बंगालच्या फाळणीमध्ये कोणता भाग पश्चिम बंगालमध्ये आणि कोणता भाग पूर्व बंगालमध्ये असेल त्याचा आढावा घेण्याचं काम केलेलं आहे. तो 2दा आहे. 2ला 2ची विचारतात की 3ची विचारतात, त्याच्यानंतर तुमचं उत्तर फिक्स राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर 1904 पुरातत्व कायदा, आर्किओलॉजिकल या ठिकाणी ॲक्ट म्हणतो आपण. पुरातत्व विभागाची स्थापना 1856ला लॉर्ड डलहौसीने केली होती. प्राचीन वास्तू सांभाळणारा विभाग. तर आता कायदा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ कायदा, उच्च शिक्षण नियंत्रणासाठीचा कायदा होता आणि हा कायदा थॉमस रॅले आयोगाच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर भारतातला पहिला सहकारविषयक कायदासुद्धा लॉर्ड कर्झननं केलेला आहे. इथून पुढं सहकार चळवळीला सुरुवात होते भारतामध्ये. या अगोदर जर बघितलं तर सहकार चळवळ जर्मनीत सुरुवात झालेली आहे आणि आज जगात सर्वात जास्त या ठिकाणी जर सहकार चळवळ कुठं असेल तर भारतात आहे आणि भारतात सर्वाधिक सहकार जाळं कुठं असेल तर महाराष्ट्रात आहे. म्हणून महाराष्ट्राचा विकास बाकीच्या राज्याच्या तुलनेमध्ये वेगाने होताना दिसतो आणि यामध्ये सहकारी पतसंस्थांचा वाटा सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. तर पहिला सहकारविषयक कायदा 1904 आहे. दुसरा सहकारविषयक कायदा 1912 आहे. तिसरा सहकारविषयक कायदा 1925 आहे. चौथा सहकारविषयक कायदा 1948 आहे. पाचवा सहकारविषयक कायदा 1960 आहे. नंतर 1978 आहे. नंतर 2012 आहे आणि आता 2020 आहे.
तर असे या ठिकाणी आहे. वीजच्या याच्यामध्ये सुधारणा करण्यात आले आणि मग नंतर केंद्राकडे या ठिकाणी सहकार खातं निर्माण करण्यात आले. या अंतर्गत सध्या अमित शहाकडे हे खातं आहे. ठीक आहे. तर 1904च्या घटना आणि 1905ला मॅकमोहनच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली होती भारत तिबेट दरम्यानच्या सीमा निश्चित करण्याकरता. नंतर तिबेटच्या ऐवजी त्या ठिकाणी चायना आलेलं आहे, म्हणून आपण भारत चायना म्हणतो. तर भारत चीन दरम्यानच्या सीमा निश्चितीसाठी ही मॅकमोहन रेषा होती. या मॅकमोहन रेषेने 1905 ते 1914 या कालखंडात भारत चीन दरम्यानची सीमा तयार करण्याचं काम केलेले. मग या सीमेलाच आज आपण म्हणतो मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा. तर अशा पद्धतीनं हा लॉर्ड कर्झन होता. बंगालच्या फाळणीला सुद्धा हाच व्यक्ती जबाबदार होता. यांच्या कालखंडात जेवढ्या सुधारणा झाल्या तेवढ्या भारतीय लोकांना फूट पाडण्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांनी घडवून आणल्याच्या दिसतात. तसा हा लॉर्ड कर्झन होता. त्याच्यानंतर लॉर्ड मिंटो 1905 ते 10चा कालखंड येत असतो. ठीक आहे. आता मिंटो अगोदर 100 वर्षापूर्वी पण येऊन गेलेला आहे. तो मिंटो वेगळा आहे, हा मिंटो वेगळा येत असतो. ठीक आहे. हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. मग मिंटोच्या कालखंडातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहे त्यातली पहिली घटना आहे ती बंगालची फाळणी. ठीक आहे. 16 ऑक्टोबर 1905ला बंगालची फाळणी करण्यात आलेली. अँड्र्यू फ्रेजर समिती स्थापन केली होती 1903ला. तिने रिपोर्ट दिला 1905ला. 5ला हा रिपोर्ट ब्रिटिश पार्लमेंटसाठी पाठवण्यात देण्यात आला. 4 जुलै 1905ला ब्रिटिश पार्लमेंटनं मंजुरी देऊन टाकली आणि 20 जुलै 1905ला भारतात ही बातमी प्रकाशित झाली आणि त्यानुसार मग 16 ऑक्टोबर 1905ला प्रत्यक्षात बंगालची फाळणी अस्तित्वात आली. बंगालची फाळणी करणारा अधिकारी होता लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी अस्तित्वात आली मिंटोच्या कालखंडात आणि रद्द झाली 1911ला, पण 1911ला होती मग हार्डिंग. तर अशा पद्धतीनं 3 व्हाईसरायशी संबंधित ही घटना येते. आणि भारतातलं पहिले जे आंदोलन वंगभंग आंदोलन या बंगालच्या फाळणीनंतर सुरू होताना दिसतंय. म्हणून बंगालची फाळणी झाली त्याच नंतर लगेच सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन घोष आणि रवींद्रनाथ टागोर या तिघांनी वंगभंग आंदोलन सुरू केलेले आहे. म्हणजे बंगालची जी फाळणी झाली त्या विरोधातलं आंदोलन असल्यामुळं याला नाव पडतं वंगभंग आंदोलन. या आंदोलन 1905 ते 1911च्या कालखंडात चाललं होतं. चतुसूत्री मार्गाचा अवलंब करून बंगालची फाळणी रद्द होईपर्यंत आंदोलन चालेल असं घोषित केलं होतं. याच आंदोलनाचा एक भाग म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकत्रित करून त्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम हुगळी नदीवरती कोलकाता शहरामध्ये आयोजित केला होता. आणि या आंदोलनामध्येच वंदे मातरम, आमार सोनार बांगला, जनगण मन, जारी गान, झुलू गीते, पाली गीतं असे वेगवेगळे गीतं प्रकाश होतात आलेले. म्हणून हाच कालखंड बंगाली साहित्याचा सुवर्ण कालखंड म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर ही एक घटना यांच्या कालखंडातली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1906 मुस्लिम लीगची स्थापना आहे. मग आता ही स्थापना ढाक्याला झालेली आहे. ठीक आहे. नवाब सलीमुल्ला, आगा खान आणि मोहसिन उल मुल्क या तिघांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना केलेली. या संघटनेचा उद्देश एकच होता की भारतातील मुस्लिमांचं इंग्रजांना सपोर्ट मिळवून देणे. कारण इंग्रजांनी या अगोदर श्रीमंत मुस्लिमांना बिनव्याजी कर्ज वाटप केलं होतं आणि त्यांना सांगायला सुरुवात केली होती की तुमचीसुद्धा काँग्रेससारखी संघटना स्थापन करा, तुमच्या राजकीय मागण्या आम्ही मंजूर करू. कारण या कालखंडात बंगालच्या फाळणीनंतर हिंदू मुस्लिम दोन्ही एकत्रित चालले होते. या दोघांमध्ये फूट पाडायची होती. म्हणून श्रीमंत मुस्लिम वर्गांना सोबत घेऊन या संघटनेची स्थापना करण्याचं काम इंग्रज सरकारनेच केल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर 1907 सुरत फूट. काँग्रेसमध्ये पहिल्यांदा जी फूट पडली सुरतला पडलेली आहे. यालाच काँग्रेस फूट किंवा सुरत फूट म्हणतो आपण. ठीक आहे. आणि काँग्रेसमध्ये 2 गट तयार झाले. मग मवाळ गट आणि जहाल गट असे 2 गट या कालखंडात तयार होताना दिसतात. आता हे अधिवेशन खरं होणार होतं नागपूरला, परंतु 1906ला कोलकाता अधिवेशनात स्वराज्याचा ठराव संमत झाल्यानंतर इंग्रज सरकारनं तंबी दिली होती अशा प्रकारचे आक्रमक ठराव करायचे नाहीत. आणि लालबाल पालनं सुद्धा या ठिकाणी आव्हान दिलं होतं की आम्ही हे ठराव डबल करू म्हणून मवाळांना भीती वाटली होती की जहालांना या ठिकाणी हा ठराव जर परत केला तर आपल्या काँग्रेसवरतीच बंदी होऊन जाईल. म्हणून मवाळांनी सांगितलं काँग्रेसला वाचवलं पाहिजेत. मग काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये मवाळांचं वर्चस्व असल्यामुळं त्यांनी ऐनवेळी ही बैठक नागपूरच्या ऐवजी सुरतला घेतली. कारण नागपूरला जर घ्यावं तर या ठिकाणी लोकमान्य टिळक निवडून येण्याची शक्यता होती आणि सुरतला याकरता घेतले की लोकमान्य टिळक निवडून येणार नाही आणि सुरतचे या ठिकाणी फिरोजशाह मेहता सुरतचे होते.
त्यांनी गॅरंटी घेतली होती की मावळांचा नेता निवडून आणू म्हणून, आणि म्हणून सुरतला घेतली. आणि सुरतच्या या अधिवेशनासाठी या ठिकाणी रासबिहारी घोष हे मावळांचे नेते निवडून आलेत. मग त्यांनी लालबाल पाल यांना व्यासपीठावर स्थानच दिलं नाही. ठराव मांडण्याचा पुढचाच मुद्दा आहे. त्यामुळे साहजिकच आहे लालबाल पाल भडकले गेले होते. आणि 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मग लोकमान्य टिळकांनी माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, पण वरच्या मावळ लोकांनी त्यांना खाली ढकलून दिलं. आणि यातूनच मग त्यांच्या समर्थकांनी वरती खुर्च्या फेकल्या स्टेजवरती. त्यामुळं मावळ भडकले आणि भडकलेल्या मावळांनी लालबाल पाल यांची 6 वर्षाकरता काँग्रेसमधून हकालपट्टी केली. यालाच म्हणायचं सुरत फूट किंवा काँग्रेस फूट. ठीक आहे. तर ही फूट नंतर या ठिकाणी संपुष्टात आली 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे 1909 मॉर्ले मिंटो कायदा. हा प्रशासकीय सुधारणा कायदा आहे. भारतीय लोकांच्या मनातला असंतोष कमी करण्यासाठीचा कायदा होता. या कायद्यानुसार मग अंशतः निवडणूक पद्धत भारतात लागू करण्यात आली. लक्षात. मग आता अंशतः निवडणूक पद्धत म्हणजे काय, तर भारतामध्ये जे काही विधानसभेतले आमदार आहे ते आमदार 3 पद्धतीने निवडल्या जाऊ लागलेत. ठीक आहे. अंशतः निवडणूक पद्धत आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचे यांनी वेगवेगळ्या पद्धती डेव्हलप केल्या होत्या. कुठल्या? एक नेमणूक पद्धतीने आमदार घेतले जायचे, एक प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने आमदार घेतले जायचे, आणि एक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने आमदार निवडले जायचे. मग आता यासाठी त्यांनी मतदारसंघ पण पाडले. नंबर 1 खास मतदारसंघ, नंबर 2 जातीय मतदारसंघ, आणि नंबर 3 खुला मतदारसंघ, सर्वसाधारण मतदारसंघ. ठीक आहे. मतदारसंघाचे असे 3 प्रकार आहे. खास मतदारसंघ 2 वर्गांना दिले होते. एक होता जमीनदार आणि दुसरा होता व्यापारी. जातीय मतदारसंघ त्यांनी मुस्लिमांसाठी दिले होते, आणि खुला मतदारसंघ सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी होते. मग खास मतदारसंघातले आमदार जे हे निवडून यायचे नेमणूक पद्धतीनं, जातीय मतदारसंघातले आमदार निवडून यायचे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं, आणि खुल्या मतदारसंघातले आमदार निवडून यायचे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे प्रत्यक्ष निवडणूक पद्धत नव्हती, म्हणून त्याला म्हणायचं अंशतः निवडणूक पद्धत. तर हे या कायद्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की याच कायद्यानुसार भारत मंडळात 2 भारतीयांचा समावेश करण्यात आला होता, KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. याच कायद्यानुसार या ठिकाणी व्हाईसरायच्या कार्यकारिणीसुद्धा एका भारतीयांचा समावेश करण्यात आला, SP सिन्हा. ठीक आहे. आणि याच कायद्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. मग आता स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, हे बघा. मतदारसंघाचे 2 प्रकार पाडले जातात. एक आहे राखीव मतदारसंघ आणि एक आहे स्वतंत्र मतदारसंघ. असे 2 प्रकार पाडले जातात. आता या ठिकाणचा फरक लक्षात घ्या. उमेदवार जर बघितला तर मुस्लिमांसाठी देण्यात आले राखीव मतदारसंघ असेल किंवा स्वतंत्र मतदारसंघ असेल, उमेदवार मुस्लिमच राहणार असतो. ठीक आहे. आणि मतदारामध्ये फरक पडतो. राखीव मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मतदान करू शकतात, परंतु या ठिकाणी फक्त मुस्लिमच मतदान करू शकतात. लक्षात. तर ही स्वतंत्र मतदारसंघाची पद्धत या ठिकाणी इंग्रजांनी लागू केली 9च्या कायद्यानुसार. 9च्या कायद्यानुसार मुस्लिमांना दिले स्वतंत्र मतदारसंघ, 19च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना दिले, 35च्या कायद्यानुसार महिला, कामगार, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन आणि भांडवलदार यांना दिले. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. राखीव मतदारसंघामध्ये आणि स्वतंत्र मतदारसंघातला फरक हे समजून घेतला पाहिजे. तर अशा या वेगवेगळ्या तरतुदी मॉर्ले मिंटो कायद्यात होत्या. आणि यांच्याच कालखंडामध्ये 1910ला वृत्तपत्राचा कायदा करण्यात आला. वृत्तपत्रावर निर्बंध किंवा बंधनं आणण्यात आली. निर्बंध म्हटल्यापेक्षा बंधनं आणण्यात आलेली, वेगवेगळे बंधनं असलेला हा कायदा होता. त्यानंतर विस्फोटक पदार्थ कायदा करण्यात आलेला आहे. आलं लक्षात. तर ह्या 2 घटना यांच्या कालखंडातल्या आहे. म्हणजे फटाके वगैरे तयार करण्यासाठीचे जे कारखाने यांच्या नियमावली तयार करण्यात आलेली. तर हा लॉर्ड मिंटोचा अशा पद्धतीनं हा कालखंड लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. पुढची आहे
लॉर्ड हार्डिंग्ज यांचा कालखंड आहे. हार्डिंगचा कालखंड येतो 1910 ते 16. मग आता यांच्या कालखंडातल्या ह्या 3-4 घटना आहेत बघा. पहिली घटना आहे पंचम जॉर्जची घोषणा. हा पंचम जॉर्ज युवराज होता. भारताच्या दौऱ्यावर आले होते 1911ला. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली होती. मग आता मुंबईत आगमन झालं, नंतर बंगाल प्रांतात गेले, वंगभंग चळवळीची परिस्थिती समजून घेतली आणि दिल्लीला जाऊन त्यांनी एक घोषणा केली, ज्याला म्हणायचं पंचम जॉर्जची घोषणा किंवा दिल्ली घोषणा. इथे 2 घोषणा केल्यात. एक म्हणजे बंगालची फाळणी रद्द करण्याची आणि दुसरी घोषणा म्हणजे राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला घेण्याची. लक्षात, या 2 घोषणा या ठिकाणी केल्या, त्यालाच म्हणायचं पंचम जॉर्जची घोषणा. त्याच्यानंतर दुसरी घटना आहे राजधानी परिवर्तन. मग आता सांगितलं कोलकात्यावरून राजधानी दिल्लीला घेतली. दिल्ली अगोदर मोगलांच्या कालखंडात दिल्लीच राजधानी होती. 1772ला इंग्रजांनी या ठिकाणी कोलकाता राजधानी केली आणि आता इंग्रजांनीच कोलकात्यावरून दिल्लीला राजधानी घेतली. म्हणजे 139 वर्षे कोलकाता भारताची राजधानी राहिलेली आहे इंग्रजांच्या कालखंडात. त्याच्यानंतर 1914ला प्रथम महायुद्ध सुरू झालेले. मग पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड फ्रान्स एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी आणि तुर्कस्तान होते. यांच्यामधला हा संघर्ष 1914 ते 1918 या कालखंडात झालेला आहे. यालाच म्हणायचं प्रथम महायुद्ध. ठीक आहे. त्याच्यानंतर 1916 होम रूल लीगची स्थापना आहे. आता होम रूल लीग कशासाठी स्थापन करण्यात आलं, तर स्वराज्य मिळवण्यासाठी इंग्रज सरकारवर दबाव टाकण्यासाठी या राजकीय संघटनेची स्थापना ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी केलेली. ॲनी बेझंटने ॲडियारला केली मद्रासजवळ आणि लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये केलेली. आणि यांनीच या संघटनेनं जे आंदोलन सुरू केलं त्यालाच म्हणायचं होम रूल चळवळ. स्वराज्य मिळवण्यासाठीचं चळवळ म्हणजे होम रूल चळवळ होती. तर अशा पद्धतीनं होम रूल चळवळसुद्धा यांच्याच कालखंडातलं महत्त्वाची घटना मानली जाते.